नमस्कार. मी सुरुवातीला अंजनाताई कामटे यांना श्रद्धांजली अर्पण करते. परवा संध्याकाळी मी तुमच्या आशीर्वादाने या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून खासदार झाले. तुम्ही 1, 2 नाही 4 वेळा मोठ्या संख्येने मतदान करून एका विश्वासाच्या नात्याने मला दिल्लीला पाठवलं. आणि त्याच्या आधी अनेक वर्ष आदरणीय पवार साहेब असतील, आनंदी अजितदादा असतील, या सगळ्यांना तुम्ही मतदान केलेलं आहे. हे वास्तव आहे, हा फक्त इतिहास नाही. त्याच्यामुळे पुरंदर पवार कुटुंबाचं आणि या विचाराचं 5 नाही 6 दशकाचे प्रेमाचे ऋणानं बंद आहेत ह्याची जाणीव मला आहे. त्याच्यामुळे आज कोणीही एकामेकाच्या विरोधात बाजूनी आपण नाही आहोत. आज ही कौटुंबिक चर्चा चाललेली आहे. जो काही निर्णय असेल तो कुटुंब एक म्हणून आपण नेऊ, हा शब्द मी इथे तुम्हाला देण्यासाठी खरं तर आलो. कारण तुमचा जो जेव्हा मला पहिला फोन तुमचा आला, त्याच्यानंतर पुष्कराजचा आला, तुमचा आला, हे तिघांचे मला एकानंतर एक व्हिडिओ आले आणि मला विश्वासच बसेना की एवढ्या आपल्या, मी म्हणाले होते, छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपल्या पुरंदर भूमीमध्ये अंजीर परदेशात गेले, कुठेही जगात वाटाणा जिरला आता पुरंदरचा वाटाणा म्हणून लोक विकत घेतात. अतिशय चांगलं दूध, आपल्या जेजुरीला दर्शन करायला सगळे येतात. सासवडला सोपान काकांची आपली पालखी येते, वरून दिवे घाटातून आपण सगळे इथे येतो, एकत्र येतो. हा इतिहास नाही, हे वास्तव आहे पुरंदरकरांचं. कधी इथे काय भांडण नाही, लढाई नाही, काही नाही. आपण रामकृष्ण हरी म्हणून पांडुरंगावर प्रेम करणारे शांत लोक आणि या काळ्या मातीशी इमान राखणारे लोक. आणि अशा या परिस्थितीमध्ये मला विश्वासच बसला नाही की अरे व्हिडिओ हा नक्की आपल्या पुरंदरचा आहे का. कारण का आपले पुरंदरचे लोक हे शांततेच्याच मार्गाने सगळं करणार. ती घटना झाली त्या दिवशी मला सगळे व्हिडिओ आल्यानंतर मी एसपींना फोन केला. एसपी म्हणले मी तिथेच पोहोचतोय, मला एक अर्धा तास द्या. एसपी तिथे आले. मग अटक झाली. अटक झाल्यावर आदरणीय पवार साहेबांनी स्वतः एसपीला फोन केला की हे चालणार नाही, आमच्या मुलांना सोडा, जे काय असेल शांततेच्या मार्गाने आमची मुलं करतील, आमची पुरंदरची लोक फार चांगले. एसपी म्हणला हो हो हो. ही 8-8:30ची गोष्ट असेल. सरपंच ताई माझ्याशी बोलल्या. हो ताई होता ना, त्या दिवशी फोन होता ना, तुम्ही मला फोन केला, आपण सविस्तर सगळे फोनवर बोललो, मला स्पीकरवर ठेवला. मला वाटलं ठीक आहे, काहीतरी गरमागरमी झालं असेल, एखादा शब्द पुढे मागे घेतला असेल, मुलांना सोडून देतील, मी माफी मागीन, चला चुकून आमच्याकडून काय कमी जास्त झालं असेल. कधी हवं की शेवटी आपली जमीन, आपण विरोध करतोय, एखाद्या वेळेस भांडण लागतं, ह्याच्यावर जास्त काही विषयच नव्हता. पण दुर्दैवाने जी घटना झाली याचा मी जाहीर निषेध करते. आणि या मुलांसाठी काय मार्ग काढता येईल, ही मीटिंग झाल्यावर मी स्वतः पुन्हा एकदा एसपींशी तुमच्या समोरच बोलते. आणि आपण एसपींना फोन करूया एकत्र म्हणून आणि त्यांना विनंती करूया की बाबा विषय वाढवू नका. हा एक विषय आपल्या मुलांचा, मूळ मुद्द्याचा विषय हा, आणि हे रेकॉर्ड करून ठेवा. कारण का मी आधी कालही हेच बोलले, आजही माझं एक मत आहे आणि उद्याही मी माझं हेच मत आहे. माझं मत मी राजकारणामध्ये बदलत नाही. जे माझं मत आहे ते माझं मत आहे आणि मी उसको जवाब देणार आहे माझ्या पांडुरंगाला. त्याच्यामुळे एक अतिशय स्पष्टपणे मला हे माहिती पाहिजे तुमच्याकडून की तुम्ही मगाशी म्हणला रिसेपिसेला आपण करू शकतो. माझ्या प्रत्येक भाषणामध्ये मी एक गोष्ट वारंवार म्हणलेली आहे की पुरंदरच्या शेतकऱ्यांचं, पहिलं सगळं ऐकून घ्या मग आपण चर्चा करू, की पुरंदरच्या शेतकऱ्यांना आणि रहिवाशांना एअरपोर्टला विरोध नाही, त्यांचा जागेला विरोध आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला कुठे करायचं असेल तर तुम्ही जागेचा विचार करा. जिथे विरोध असेल तिथे करू नका. जिथे लोक राजी खुशी द्यायला तयार असतील जमीन, तिथे एअरपोर्ट करा, काहीच अडचण नाहीये. मान्य. आणि मी त्यांना कालही बघा, माझे सगळे तुम्ही काढून बघा स्टेटमेंट, 100%. माझं म्हणणं आहे की आम्ही आता हवेलीला, पुरंदर सारखंच हवेलीला, तुम्ही कात्रज चौकात येता ना, तिकडे मागे थोडासा डोंगर आहे, तिथे घर आहेत.
त्या घरावरनं रिंग रोड चाललाय. त्या रिंग रोडला स्थानिक लोकांचा विरोध आहे. आजच सकाळी मी PMRD ला गेले होते. माझी एवढीच विनंती आहे की तो रिंग रोड करा, आम्हाला रिंग रोडला विरोध नाही. तो रिंग रोड 200 मीटर मागे न्या. लोकांच्या घरावरनं रस्ता करू नका, थोडासा टेकडीवर न्या. तिथे कुणाचं घरदार नाही, तिकडून रस्ता काढा, आम्हाला काय अडचण नाही. तसंच माझं म्हणणं आहे, जर तुम्हाला मान्य असेल तर, पुन्हा मी म्हणते, जर तुम्हाला मान्य असेल तर, ही जागा तुम्हाला मान्य नसेल तर दुसरी जागा त्यांनी बघावी, जिथे गुणागोविंदाने जे जमीन द्यायला तयार आहेत त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढता येईल. आणि जिथे विमानतळ त्यांना करायचं असेल तिथे, जिथे तयार असतील तिथे आपली सहकार्याची भूमिका आहे. हे तरी मान्य आहे का सगळ्यांना? मान्य? मग जेव्हा सगळे ठामपणे म्हणतात किंवा जेव्हा आपले पालकमंत्री म्हणतात की विरोध आमदार खासदाराचा नाहीये, त्यांना विचारा. मी कुठल्याही विकास कामाला आजपर्यंत विरोध केलेला नाही आणि मी या भागाची लोकप्रतिनिधी आहे. ही माझी नैतिक जबाबदारी आहे की जर तुमच्यापैकी एकाही महिलेच्या डोळ्यात अश्रू असतील आणि विरोध असेल तर मी तुम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पालकमंत्र्यांकडून सुप्रिया सुळे स्वतः तुम्हाला घेऊन जाईल आणि तुम्हाला न्याय मिळवून देईल. आणि हेच सांगण्यासाठी मी आले. मी इथे वाद वाढवायसाठी आलेले नाही. आपण सगळे एक कुटुंब आहोत. मी सरकार दरबारी ही फाईट टोकाचं बोलणार नाही. सरकारने काल तातडीने बंद केला ड्रोन, मी त्याचं स्वागत करते. आपल्याला शांततेच्या मार्गाने इथे प्रश्न सोडवायचा आहे. ईट का पत्थर जवाब से नहीं देंगे. तुम्ही ईट काढूच नका हे मी पहिले सरकारला सांगते. आम्हाला अजिबात लढायचं नाही सरकारवर. आम्ही हात जोडून, तुम्ही कोण म्हणला आईसाच्या बद्दल मगाशी, कोण बघाशी बोलला की आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय. आपण महात्मा गांधींचा आदर्श ठेवू. त्यांनी जो केलं शांततेच्या मार्गाने केलं. आपल्याला आपली पोरं, महिला, ती महिलेचं रक्तबंबाळ, या माझ्या भावाचा कुठे गेला, हा बघा सचिन भाऊ, हा आपला मार्गच नाही आणि मी ते होऊ देणार नाही. आता याच्यासाठी मी स्वतः एसपींशी बोलते. मी स्वतः उद्या एसपींना भेटायला पुण्याला जाणार आहे. मी माझा दौरा वेळ पडली तर तुम्ही बघा कसं, वेळ पडली तर माझा दौरा कॅन्सल करते, एसपींकडे आपण जाऊ. नाही तर तुम्हाला चालत असेल तर सकाळी माझं बारामती आणि आपलं इंदापूरचं थोडंसं काम आठवून मी लवकर संपवते माझा दौरा आणि दुपारून आपण एसपींना भेटायला जाऊ. एसपींना पारदर्शकपणे आपली बाजू सांगू की बाबा आमचं असं आहे आणि मार्ग काढून आपण यांना सांगू. त्याच्यामुळे आपण दोन गोष्टी आज निर्णय घेऊया की एक, महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब जे इथे आले होते, तुम्ही म्हणताय आणि ते म्हणतायत, तुम्ही बोललाय, तर माझं विनंती आहे की आपण एक असं करू, एक छोटीशी आणि माझी एक सगळ्यात महत्वाची विनंती जी मी हात जोडून तुम्हाला विनंती करते की तुम्हाला योग्य वाटत असेल तर ह्याच्यात कुठलाही पक्ष काम करणार नाही. हा राजकीय विषय नाही, हा आपल्या घरातला विषय आहे. त्याच्यामुळे कुठल्याच पक्षाने राजकारण ह्याच्यात करू नये. एक 5-6 लोक प्रत्येक गावातून 2 लोक घ्या. एक शेतकऱ्यांची कृती समिती आपण करूया आणि आपण सगळ्यांकडे जाऊ. हे बघा, आपल्या काळी मातीशी इमान राखणारी तुमची लेक आहे. तुमच्यासाठी कुणाच्याही दारात माझी जायची तयारी आहे, कोणाच्याही. आणि प्रेमाने हात जोडून बघा की बाबा आमची लोक गरीब कष्ट करणारी आहेत. पुरंदर मधले लोक, आदरणीय पवार साहेबांचा तुम्ही उल्लेख केला, याबद्दल मी तुमचे ऋणानं बंद आहे. माझ्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही कदाचित पवार साहेबांवर केले. आणि इथे पुरंदरवासी आपले सगळे, कुठेही गेलं तरी उसाचा रस देणारा हा पुरंदर मधलाच माणूस असतो. मुंबईमध्ये इथे पाणी नव्हतं, ती पुरंदर उपसा योजना तुमच्या आशीर्वादाने पवार साहेब इथे आणू शकले. त्याच्या आधी हाच सगळा पुरंदरवासी हा इधर शिक्षक तरी होता, नाहीतर तिकडे मुंबईमध्ये तरकारीचं काम करत होता. हा कष्ट करणारा स्वाभिमानी माणूस आहे. भोर, वेल्ला, मुळशी, पुरंदर सगळी आपलीच लोकांना कोण माहिती. त्याच्यामुळे आपण निर्णय घेऊया, तुम्हाला मान्य असेल तर. आणि लेखी देते. बाबा कुठे गेला तो तिथला, गेला दुसरीकडे बसला, राजूकडे गेला. लेखी जोर होता मगाच पत्र, लेखी द्या, लेखी द्या. तर
कसं आहे नाही एवढं लेखी लाईव्हच आहे. आपण एक एक निर्णय सगळ्यांना मिळून घेऊया. तुम्हाला जर मान्य असेल तर प्रत्येक गावातून 2 लोक, शेतकऱ्यांची कृती समिती आणि याच्यात कुठल्याही पक्षाचा रंग, सगळ्यांनी पक्षाचे जोडे बाहेर ठेवून या कृती समितीत यायचे. माझ्यापासून त्याची सुरुवात. ही माणुसकीचा प्रश्न आहे. इलेक्शन येतील आणि जातील. प्रत्येक गोष्ट सरकारी नसते ना, इलेक्शन बघायची नसते. त्याच्यामुळे एक कृती समिती स्थापन करणे पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की आपला विरोध आहे हे प्रांजळपणे हात जोडून आपण महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वेळ घेऊ, मान सन्मान करू. एक अंजिराची टोपली घेऊन जाऊ तिघांना आणि सांगू, वाटाणा घेऊन जाऊ. अगो बाई ड्रोन नाही बाई, विमान आहे. तर आपण अंजिराची टोपली घेऊन जाऊ, आपण वाटाणा घेऊन जाऊ आणि थोडा भंडारा पण घेऊन जाऊ. खांडोबाचा भंडारा घेऊन जाऊ, टिळा लावू, त्यांना शुभेच्छा देऊ. सांग भलं आमचं कर बाबा म्हणू. आणि असं करून आपण त्यांना विनंती करू की बाबा अशी परिस्थिती आहे. आमची विनंती, आम्हाला विकासाला विरोध नाही. तुम्ही हवेलीला रस्ता करा, पुरंदरला. परत ऐका मी काय बोलतेय, नाही तर परत कच्चाच करून कोणीतरी परत उद्या गोंधळ. की आमचं म्हणणं आहे की तुम्ही जिथे तुम्हाला योग्य वाटेल, जिथे शेतकरी राजी खुशी जमीन द्यायला तयार असेल, तिथे तुम्ही जरूर तुमचा एअरपोर्ट करा. आमचं काही म्हणणं नाही. तो रस्ता जिथून घ्यायचा आहे थोडासा वळवून, आमच्या आया बहिणी फार कष्ट करतायत, त्यांचा थोडासा रस्ता बाहेरून द्या. फार कष्टाने घरं बांधली त्यांनी बिचाऱ्यांनी लोन काढून. दोन्ही प्रोजेक्टचा आमचा विरोध नाही. पण जिथे तुम्हाला जमीन मिळेल, जिथे तुमची गायरान आहे, तिथे तुम्ही तुमचा विकास करा. आम्ही उद्घाटनाला येऊ, तुमचा उदो करू, काय आमचं म्हणणं आहे. पण आता ही जी भावना आहे ही पोचवण्याची जबाबदारी तुमच्या लोकप्रतिनिधीची आहे. मी तुमची लोकप्रतिनिधी आहे, तुमची बहीण आहे. तुमचं दुःख तुमची बहीण नाही समजणार तर कोण समजणार. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आपण सगळे शांततेच्या मार्गाने पहिले या तिघांची पुढच्या 8-10 दिवसात भेट घेऊया, मुख्यमंत्र्यांची आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची. हा पहिला. मी स्वतः विजय शिवतारेंना फोन करीन, मी स्वतः आपल्या संजय जगतापांना फोन करीन, मी स्वतः जालेंदर भाऊंना फोन करीन, मी स्वतः अशोक टेकावडेंना फोन करीन. हे सगळे आपले आधी आजी माझी राहिलेले आमदार आहेत. आपण सगळ्यांना कॉन्टॅक्ट करू, आपल्या व्यथा मांडू. शेवटी आपण सगळे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. हा पक्षाचा विषय नाहीये, हा पुरंदर वासियांचा विषय आहे. त्याच्यामुळे मी स्वतः उद्यापर्यंत सगळ्यांना फोन करीन, त्यांचं मार्गदर्शन घेऊ, त्यांची मदत मागू. आपण त्यांना सांगू तुमचे काय मुद्दे आहेत. तो बाबा म्हणला तसं. आता त्या बिचारा बाबाला वाटलं माझीच जमीन आहे, अजून सुळेच आडनाव आहे बाबा. त्याच्यामुळे काय इश्यू नाही, लोक बोलत राहतात. मी तुम्हाला गंमत म्हणून एक गोष्ट सांगते. मी आणि आपले भाऊ जगतात, बालचंद्र भाऊ आणि मी, आम्ही दोघं भोरला चाललो होतो. भोरला जाताना तो बोगदा लागतो बघा, मी निघाले होते आणि तो बोगदा दिसला मला. आम्ही अशी गप्पा मारत होतो. सकाळी दौऱ्याला 8 वाजता निघालो होतो भोरला. आणि मला भालचंद्र जगताप म्हणतात, हे ओळखतात भाऊंना. भाऊंना विचारा माझ्या गाडीतून दोघं चालले. भाऊ म्हणतात हे आपलं आहे ना. म्हटलं हे, ते म्हणले हे. म्हटलं आता बोगदा आहे, बोगदा आपलं कसं सरकारचं आहे. म्हणजे नाही नाही, त्याच्या आजूबाजूची टेकडी. म्हणजे कुणाची आहे? म्हणजे आपलीच आहे. म्हणजे कोणी सांगितलं? कोणीतरी सांगितलं. म्हणजे 7-12 कार्ड असेल तर वाटून घेऊ दोघं. मग म्हणतात नाही आपली. त्याला काही विश्वास नव्हता माझ्यावर, ते माझा विश्वास नाही त्याच्यावर. हा ते पण सांगते, बरं झालं ते वैशाली वैशाली नागवडेंनी सांगितलेलं ते झालं. तिथून मी गेले पुढे. माझं नशीब बघा, माझा पांडुरंगाचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे. तिथे अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीत नुकसान नाही झालं, पण जोरात पाऊस पडला. आठवतं जोरात एक जास्त. आणि एक कुणाचं तरी वाहन बाहेर गावाचं ते असं असं गेलं ना, अडकलं तिथे. मग ऍक्शन घेतली तिच्यावर. सगळे 7-12 काढले. कुणाचे होते? कुठलं काय माझं नाव आहे, माझं नव्हतंच. कोणीतरी शाळेने सांगितलं बघा ही जमीन घ्या, ही ताईचीच आहे, वीज लवकर येणार आहे. बाकीचे बिचारे सगळे घेऊन टाकतात. त्याला वाटतंय ताईचं काही घेणं न देणं. झाल्यावर मला फोन आला काही दिवसांनी. म्हणलं हो ताई माझं चुकलं. म्हणलं काय चुकलं भाऊ तुमचं?
अहो 7-12 तुमचा नाही, तो शिंदेवाडीच्या त्या दुसऱ्या सराचा निघाला म्हणून मी सांगत होते. म्हणलं खरं सांगू ताई, मला खरंच तेव्हा विश्वास नव्हता, पण आता आलो तुमचं नाही. नाहीये बाई, येते जाकली मूठ कुली तो खाकी असे आपल्या. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते, जरी कोणी काही सांगत असेल, पांडुरंग आणि तुमचं, मी कधी खोटं बोलत नाही, गरज नाही. जो है वो है, मी कुठे नाही म्हणते, जे नशिबात आहे. आणि मी सगळ्यावर टॅक्स भरते, त्याच्यामुळे मी कुणाला घाबरत नाही. मी का लढू शकते? कारण का आपण ना सब खुला आहे, जो भी है एकदम सही आहे. त्याच्यामुळे कुठली जमीन बिबीन कोणी सांगितलं ना तर त्याला सांग 7-12 उतारा दे. ताई मला म्हणलीये पुरंदर मध्ये जमीन निघाली तर मालच मिळणार, तर ज्याला पहिला मिळेल त्याचा नंबर लागेल. बघा आयडिया चांगली की नाही. जो दाखवेल ही स्वामी सुप्रिया सुळेची दान, जो पहिला काढेल त्याला ती जमीन. पुष्कर तू पहिला जा आज रात्री, तू पहिला तू बारा त्या तलाट्याच्या बाहेर उभा. अहो कशाला त्या वैशाली नागोडे, तो आपला काय त्याचं नाव आपल्या पक्षात होता, आता बीजेपीत गेला, तो शिरूरचा नाही का, अशोक बारांच्या इथे प्रदीप कंद. आम्ही दोघं गाडीतून चाललोय, रस्ता मला माहिती पण नाही, आम्ही असे फिरून कुठून तरी येत होतो. मला म्हणतात ताई चहा द्या ना. म्हटलं कसला चहा? म्हणजे आतून चहा द्या ना. म्हटलं मी कसं देणार इथून आतून चहा? कोणाचं आहे काय, कशाला पाहिजे तुम्हाला चहा? ते म्हणले सदानंद सुळेंचं. म्हणजे कोणी सांगितलं? मी तुला विचारते काय आणि तूच मला सांगतोय सदानंद सुळेचं. जर सदानंद सुळेचं असतं तर मला माहिती नसतं का? आणि चहा कशाला? तुला जेवण दिलं असतं. म्हणतो आपलं नाही. म्हणलं नाही. हो मला वाटलं. नंतर ते कोरियन कंपनी निघाली. कोरिया देश कुठे मावशी? आमच्या मावशीला माहिती पण नाही. बरोबर आहे की नाही? कोरिया लांब देश आहे कुठेतरी. काहीतरी लोक बोलत राहतात. लोकांचा पण वेळ जातो आणि तुम्ही बाबडे सरळ लोक आहात, त्यामुळे याच्यावर विश्वास ठेवू नका. त्यामुळे हे सगळं डोक्यातून काढा. आपलं एकच लक्ष की आता एक ठरवायचं. पहिलं कृती समिती करणे, सर्वपक्षीय, त्याच्यात पक्ष आणायचा नाही, राजकारण करायचं नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की मी उद्या दुपारून तुम्हाला मान्य असेल तर मी बारामती इंदापूर करून दुपारून आपण सगळे एसटीना भेटायला जाऊ, एक 5-10 लोक. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, मी स्वतः आत्ताचे विद्यमान आमदारांना फोन करणार, संजय जगतापांना करणार, अजून कोण, अशोक चव्हाणांना, अशोक टेकावडेंना करणार, जालेंद्र भाऊंना करणार, अजून काय असतील महत्वाचे दुर्गाडे सरांना करणार. आपण मी स्वतःहून सगळ्यांना फोन करेन. अजून सांगा 8-10 लोकांना मी स्वतः करीन. मी त्यांना म्हणेन की आपण एक कृती समिती करून एक मीटिंग लावूया, गुणागोविंदांनी मार्ग काढ. त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वेळ घेणे आणि त्यांना जाऊन सांगणे, बाबा आम्ही हात जोडतो, आम्ही गरीब कष्ट करणारे, आम्हाला न्याय द्या. आम्हाला काय लढायचं नाही सरकारबरोबर, आम्हाला पोलिसांचा विरोध नाही. महाराष्ट्राचे पोलीस चांगले आहेत, बिचारी आपलीच लेकरं आहेत. ती शेतकऱ्यांचीच पोरं आहेत सगळी पोलीसवाले, कोण बाहेरचे नाही. आता नाही, आपण आता नाही. काल ड्युटीवर कोण होतं? कोण होते? काल कोण होते त्याची आपण इन्क्वायरी लावू. काल कोण होता ड्युटीवर त्याची माहिती काढू. उद्या एसपी कडे मी जेव्हा जाईन तेव्हा मी विचारीन की तेव्हा कालचा फोर्स कोण होता ज्यांनी आमच्या कोण असं करा. उद्या त्याची सगळी माहिती आपण जेव्हा जाऊ ना एसपी कडे, तेव्हा एसपी कडे नावं घेऊन द्या मला. आपण ज्यांनी आमच्या महिलांवर अन्याय केला अशा पोलिसांच्या विरोधात मी तक्रार करीन, हे मी तुम्हाला करेन.